नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट समाधान मेळ्याचे मार्गदर्शक दत्तकुमार साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्विमिंग ग्रुपच्या वतीने सत्कार। अक्कलकोट समाधान मेळ्याचे मार्गदर्शक तथा सोलापूर विभाग द्राक्ष बागायत महासंघाचे माजी अध्यक्ष प्रगतशील शेतकरी दत्तकुमार साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्विमिंग ग्रुपचे संस्थापक माजी नगराध्यक्ष तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महेश मालक इंगळे मित्र परिवार तसेच प्रथमेश इंगळे मित्र परिवार यांच्या वतीनेही दत्तकुमार साखरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला। प्रारंभी प्राध्यापक शिवशरण अचलेर यांनी प्रास्ताविक करून दत्तकुमार साखरे यांच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी महेश इंगळे यांनी दत्तकुमार साखरे यांचे अक्कलकोट शहर व तालुक्याच्या जडणघडणीमध्ये तसेच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान आहे। एक प्रसन्न निगर्वी धार्मिक व्यक्तिमत्व म्हणून दत्तकुमार साखरे आहेत असे प्रतिपादन केले। तरुणांनी व्यसनमुक्तीचे काम करावे, यामुळे भारत देश तसेच समाज हा सदृढ बनण्यास मदत होणार आहे असे सत्काराला उत्तर देताना दत्तकुमार साखरे यांनी सांगितले। यावेळी दत्तकुमार साखरे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास समाधान मेळ्याचे अध्यक्ष बसवराज माशाळे, युवा नेते प्रथमेश इंगळे, डॉक्टर सुनील बिराजदार, डॉक्टर राजू मलंग, प्रमोद लोकापुरे, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, सुनील पवार, बाबा सुरवसे, पत्रकार अरविंद पाटील, नंदकुमार जगदाळे, स्वामीराव गायकवाड, रमेश भंडारी, राजू जगताप, सैदप्पा इंगळे, मल्लीनाथ माळी, सोमनाथ सुतार, सुरेश पाटील, राजू एकबोटे, दर्शन घाडगे, व्यंकटेश स्वामी, तुषार मोरे, स्विमिंग ग्रुप परिवाराचे कार्याध्यक्ष श्रीकांत झिपरे, अंकुश केत, अमर पाटील, शैलेश राठोड, प्रितीश किलजे आदींसह स्विमिंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार श्रीकांत झिपरे यांनी मानले। महेश मालक मित्रमंडळ आणि मित्रमंडळ आज सत्कार केला। उपस्थित सगळ्या पत्रकार बंधूंच्या समक्ष व आमच्या समाधान ग्रुपच्या समक्ष मी खूप खूप धन्यवाद देतो। इथं आल्यावर मला एक म्हणजे गोष्ट अशी सांगावी वाटते, पण सकाळी मी रोज मंदिरात जातो, जवळजवळ 47 वर्ष 48 वर्षांना रोज जातो, पण आज सकाळी तिथं मला मंदिरात वगैरे करून आशीर्वाद मिळाला, तिथं प्रसाद मिळाला नाही। हे खूप म्हणजे माझ्या जीवनातला एक महत्त्वाचा असा एक आजचा दिवस आहे। आल्यानंतर सगळी मुलं खूप पोहत होते, ते बघून मला लहानपण मला आठवलं। तर सगळ्या तरुण मुलांना मी हे सांगणार आहे की आपल्या गल्लीत आजूबाजूला जे कोणी व्यसनी आहेत मुलं आपले, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करावा। कारण गणेशात लिंगेश्वर स्वामीचं सगळ्यात महत्त्वाचं काय, व्यसनमुक्त आपला समाज, व्यसनमुक्त आपला भारत देश, त्याच्यासाठी आपण आज तुम्हाला एक सूचना